ठाकरेंच्या दोन सेना, त्यातील एक महाविकास आघाडीमध्ये म्हणजेच काँग्रेस सोबत, दुसरी सेना मात्र काँग्रेसपासून अजून तरी मन से दूरच. अशा दोन सेना रोज एक एक पाऊल जवळ येत असताना संजय राऊतांनी एक वक्तव्य केलं आणि चर्चेला झणझणीत फोडणी मिळाली. राऊतांनी फोडलेला फटाका आणि त्यामुळे झालेला राजकीय धूर यावरच आजच्या 0 आवरमध्ये आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी मी पूर्वी भावे तुमचं स्वागत करते. ठाकरे सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची महापालिका निवडणुकीमध्ये युती होऊ घातलेली आहे. स्वतः उद्धव ठाकरे आणि त्यांचे नेते याची वारंवार ग्वाहीही देत आहेत. मनसे मात्र चिडीचूप आहे. पण ही युती झालीच तर काँग्रेसची भूमिका काय असेल हा सर्वात कळीचा मुद्दा आहे. आज काँग्रेसला सोबत घ्यावं असं राज ठाकरेंनाच वाटत असल्याचं राऊत यांनी सांगितलं. पण हे विधान लगेचच त्यांच्याच अंगाशी आल्याचंही पाहायला मिळालं. कारण राऊत बोलले ते ना मनसेला आवडलंय ना काँग्रेसला. मग प्रश्न असा आहे की कुणालाच कल्पना नसताना राऊत असं कसं बोलून गेले? मनसेला महाविकास आघाडीत आणण्यासाठी राऊतांनाच घाई झालीये का काय? मनसेमुळे नेमका कोणत्या पक्षाचा फायदा होणार आहे? आणि हाच प्रश्न आम्ही प्रेक्षकांनाही विचारलाय. चला जाऊयात आजचा प्रश्न पाहण्यासाठी आमच्या पोल सेंटरला. तर आजचा आमचा प्रश्न आहे, राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये येणं ही सर्वाधिक गरज कोणाला आहे? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष का मनसे? हे 4 पर्याय आहेत. आपण अजूनही यावरती आपला वोट देऊ शकता. आता नेमकं काय झालं ते आपण सविस्तर बघूया. संजय राऊतांनी नेहमीप्रमाणे सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी महायुती फडणवीस सरकारवरती तोफ डागलीच. पण मनसे सोबत युतीबद्दल त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलं. काँग्रेसला सोबत घेणं गरजेचं आहे ही राज ठाकरेंचीच इच्छा असल्याचं ते म्हणाले. ऐकूयात राऊतांचे नेमके शब्द काय आहेत. स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे. ही त्यांची एक भूमिका आहे. याचा अर्थ निर्णय नाही. मी परत बघा मी काय म्हणतोय, कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये एक स्थान आहे. आता एका दुसऱ्याच पक्षाच्या प्रवक्त्यानं आपल्या नेत्याच्या मनात काय आहे हे सांगणं मनसेला काही रुचलेलं दिसत नाहीये. कारण राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच मनसे नेत्यांच्या आक्रमक प्रतिक्रियाही समोर आल्या. आमच्या पक्षाची भूमिका राज ठाकरे ठरवतात आणि पक्षाचे अधिकृत प्रवक्तेच ती मांडतात असं प्रत्युत्तर संदीप देशपांडे दिलं. एका अर्थी राऊतांचं विधान मनसेनं सपशेल फेटाळून लावलं. उरला विषय महाविकास आघाडीचा, याच्यामध्ये काही संबंध नाही. हा फक्त उद्याच्या जी निवडणूक आयोगाकडे शिष्टमंडळ जाणार आहे तेवढा पुरताच मर्यादित आहे. आणि आमच्या पक्षाची भूमिका ही सन्माननीय राजसाहेब ठरवतात आणि तेच मांडतात. आणि आमच्या पक्षाची भूमिका आमच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते मांडतात. आता मनसेची भूमिका राज ठाकरे ठरवतात हे खरंच, पण मग काँग्रेसचं काय? याची माहितीही राऊतांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे त्यांचं नेतृत्व दिल्लीत आहे. इथल्या नेत्यांना त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही हे मान्य केलं पाहिजे असं संजय राऊत म्हणाले. पाहूयात. महाविकास आघाडीमध्ये जर नवीन घटक घ्यायचा असेल तर नक्कीच एकत्र बसून चर्चा करावी लागेल असं माझं म्हणणं आहे. आणि काँग्रेसचं नेतृत्व दिल्लीमध्ये, काँग्रेसच्या नेतृत्वाला इथे अधिकार घ्यायचा, कोणताही निर्णय घ्यायचा अधिकार नाही हे मान्य केलं पाहिजे. जसं अजित पवार किंवा आहे तुमचे एकनाथ शिंदे हे निर्णय घेऊ शकते. त्यांचा निर्णय अमित शहा घेतात दिल्लीत. काँग्रेसचंही तसंच आहे. ज्यांचं नेतृत्व दिल्लीत आहे ते दिल्लीतून निर्णय घेतील. आम्ही सगळे उरलेले लोक महाराष्ट्रात आहोत. आम्ही महाराष्ट्रात निर्णय घेऊ. म्हणजे एका अर्थी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना मनसेबाबत काय वाटतं याला फारसं महत्त्व नसल्याचंच राऊतांना सुचवायचं होतं. त्यामुळे हे वाक्य काँग्रेसच्या नेत्यांना बोचणं अपेक्षितच होतं. प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ता सचिन सावंत यांनी राऊतांना रोखठोक प्रत्युत्तर दिलंय. शिवाय पक्षाचे प्रभारी चेन्नीथला यांनीही ठाकरे गटाबरोबर मनसेबाबत कोणतीही चर्चा झाली नाहीये असं स्पष्ट सांगितलंय. नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. प्रश्न इथं आमचा प्रश्न आहे की आम्ही अनुकूल आहोत की नाही या संदर्भामध्ये चर्चा केली आहे. ती चर्चा चालू आहे असं राऊत म्हणतात ना. त्यामुळे त्यांना त्यांचं मत काय मांडण्याचा त्यांना पूर्ण अधिकार दिले संविधानानं. काँग्रेसची भूमिका काँग्रेस पक्ष ठरवेल. संजय राउत कह रहे हैं कि महाविकास आघाड़ी में मनसे के लिए बातचीत हमारी कांग्रेस के साथ चल रही है। नहीं, ऐसा कोई बात नहीं। नहीं, ऐसा कोई बात नहीं। नहीं, ऐसा कोई बात नहीं।
तो क्या शामिल होंगे मनसे में, मनसे शामिल होगी? वो तो 2-3 दिन के अंदर आपको बताएंगे। तर अशी होती काँग्रेसची प्रतिक्रिया. मात्र संजय राऊतांनी ही नवीन तार आज छेडली आणि महायुतीच्या नेत्यांनाही नवीन स्वर सापडला. मनसे आणि काँग्रेसच्या नेत्यांना आजवरच्या राजकीय भूमिकांची आठवण महायुतीने करून दिली आणि त्यांना एकमेकांची संगत चालणार आहे का असा प्रश्न विचारायला भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी सुरुवातही केली. त्या पद्धतीनं सन्माननीय राज ठाकरे हे सातत्यानं हिंदुत्ववादाची भूमिका मांडतात. आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका घेणारे राज ठाकरे हे काँग्रेसला चालतील का? काँग्रेसला येण्याची संमती आहे असं जे सकाळी सांगण्यात आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये राजसाहेब नक्की ही महाविकास आघाडी करत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलची काँग्रेसची नक्की भूमिका काय आहे हे विचारतील. कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, जे मराठी माणसाला त्रास देत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे हटवत आहेत, या सरकारला जाब विचारतील. ते काँग्रेसच आहे आणि त्याच्यानंतर ह्या घटना घडतील असं मला राजकीय वाटतं. आणि मग एका बाजूला हे सगळं सुरू असताना संजय राऊतांना दुपारी अचानक रुग्णालयामध्ये दाखल व्हावं लागलं. गेल्या आठवड्यामध्ये त्यांची अँजिओग्राफी झाली होती. त्यानंतर ते संभाजीनगर दौऱ्यावरती होते असं कळलंय आणि त्यावेळी त्यांना त्रास जाणवू लागला होता. आज पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना लगेच फोर्टिस रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. तिथे वैद्यकीय चाचण्याही करण्यात आल्या. त्यानंतर संध्याकाळी 4च्या सुमारास त्यांना घरी सोडण्यात आलं. रुग्णालयातून बाहेर पडताच आपली तब्येत उत्तम आहे, उद्याच्या शिष्टमंडळातही आपण सहभागी होणार आहोत असं राऊतांनी सांगितलंय. उद्याच्या शिष्टमंडळात मी आहे. ओके, तब्येत कशी आहे? तब्येत माझी उत्तम आहे. काही ट्रीटमेंट आणि काही चाचण्या सुरू आहेत. ठीक आहे. पुन्हा काही हॉस्पिटलला यावं लागेल की मुंबईवर घे ना. आता राऊतांच्या या अस्वस्थतेमागे नेमकं कारण त्यांची सकाळची वक्तव्य तर नव्हती ना, असा प्रश्न कुणाच्याही मनात यावा. कारण राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर मनसे आणि काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले. त्यानंतर राऊतही काहीसे बॅकफूटवरती गेल्याचं चित्र दिसलं. रुग्णालयामध्ये असताना त्यांनी राज ठाकरेंना मेसेज पाठवल्याचं समजतंय. यात आपल्याला असं म्हणायचं नव्हतं, आपल्या वाक्याचा तो अर्थ नव्हता, अशी स्पष्टीकरणं राऊतांनी दिली आहेत असंही कळतंय. मात्र राऊत जे बोलले ते पुरेसं स्पष्ट होतं. त्यानंतरची ही सारवासारव राज ठाकरेंचं समाधान करण्यासाठी पुरेशी आहे का, हा प्रश्न अखेर उरतोच. अर्थात एकीकडे शाब्दिक बाण सोडले जात असताना ठाण्यामध्ये मात्र मनसे आणि ठाकरे सेनेच्या एकीचं बळ पाहायला मिळालं. वाहतूक कोंडी, पाणी टंचाई, शहरातील विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी गडकरी रंगायतन ते ठाणे महापालिका असा मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये राजन विचारे, भास्कर जाधव, अविनाश जाधव या शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि मनसेच्या नेत्यांबरोबरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील पक्षांचे नेतेही सहभागी झाले होते. महापालिका मुख्यालयामध्ये 4ही पक्षाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळानं आयुक्तांना भेट देऊन मागण्यांचं निवेदन दिलं होतं. सातत्याने भाजपचे सदस्य संजय केळकर हे म्हणतायत की महानगरपालिका हा भ्रष्टाचारांचा अड्डा आहे. अरे आमच्यावर विश्वास ठेवू नका देवेंद्रजी, तुमचा माणूस आहे ना तो, त्याच्यावर तर ठेवा. तर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं समीकरण कसं बसणार हे हळूहळू उलगडत जाणार आहे. पण राजकीय कारणांना का होईना ठाकरे कुटुंबीय मात्र अधिकाधिक जवळ येत आहेत हे महत्त्वाचं आहे. कालही नव्याने भेट झाली. राज ठाकरेंनी रविवारचं मुहूर्त साधत सहकुटुंब मातोश्री गाठलं. यावेळी सगळ्या ठाकरे कुटुंबानं सहभोजनाचा आनंद लुटला. गेल्या 3-3.5 महिन्यामध्ये राज आणि उद्धव ठाकरेंची ही 6वी भेट होती. 5 जुलैला सुरू झालेला गाठी भेटींचा हा सिलसिला कायम राहिलाय हे नक्की. आता या भेटींदरम्यान संजय राऊतांनी आज केलेलं विधान हे शिवसेनेच्या रणनीतीचाच एक भाग तर नाहीये ना, अशी शंका घ्यायला जागा आहे. कारण मुळात महाविकास आघाडी अस्तित्वात आली ती सुद्धा बहुतांश संजय राऊतांच्या शिष्टाईमुळे. मी असं का म्हणतेय ते समजून घेण्यासाठी आपण जाऊयात आमच्या मीडिया सेंटरला. महाविकास आघाडीचे शिल्पकार संजय राऊत असं आपण का म्हणतोय हेच आपण समोर बघतोय. 2019च्या विधानसभा निकालानंतर महाविकास आघाडीची निर्मिती झाली. आपण पाहिलेलं आहे सर्वांनी. महाविकास आघाडीला जन्म आणि आकार देण्यामध्ये संजय राऊतांची मोठी भूमिका होती. महायुतीला बहुमत असतानाही संजय राऊत सातत्यानं शरद पवारांच्याही संपर्कात होते. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावाही केला.
दररोज सकाळी नवनव्या विधानांमुळे महाविकास आघाडीला हळूहळू आकार दिला. अखेर राऊतांच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि राज्यामध्ये महाविकास आघाडी अस्तित्वात आली. ठाकरे सरकारच्या कार्यकाळामध्ये संजय राऊत यांना अधिकाधिक महत्त्व आल्याचं आपण पाहिलेलं आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राऊतांच्या पक्षातील स्थानामध्ये आणखीन वाढ झाली. त्यांचं हे स्थान आणखीन बळकट झालं. तर याच अनुषंगाने आज आम्ही तुम्हालाही प्रश्न विचारलेला होता आणि आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिलात, बऱ्याच प्रतिक्रिया दिल्यात. त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया आपण पाहूयात मीडिया सेंटरवर. एक्सपोस्टवरनं शेख जब्बार यांची प्रतिक्रिया आहे. राज ठाकरेंची गरज सर्व पक्षांना असते आणि हे वेळोवेळी दिसूनही आलंय. त्यांनी ज्यांना पाठिंबा दिला ते सत्तेत बसले. दोन्ही ठाकरे भावांनी एकत्र यावं ही काळाची गरज आहे. एक्सपोस्टवरची पुढची प्रतिक्रिया श्याम यांची आहे. राज ठाकरे महाविकास आघाडीत येणं ही उद्धव ठाकरेंची जितकी गरज आहे तितकीच राज ठाकरेंचीही आहे. एक्सपोस्टवरनं पुढची प्रतिक्रिया विनोद मुंढे यांची आहे. राज आणि उद्धव ठाकरे राजकीयदृष्ट्या एकत्र आल्याचं चित्र अजून स्पष्ट झालेलं नाही. दोघे एकत्र जरी आले तरी महाविकास आघाडीतील घटक नसतील. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया आनंद यांची आहे. लोकशाहीसाठी देशप्रेमी नेते विचारधारा वेगवेगळ्या असल्या तरी एकत्र येणं गरजेचं आहे. युट्यूबवरनं रत्नेश यांची प्रतिक्रिया आहे. शिवसेना ठाकरे हा बुडालेला पक्ष आहे. त्यांचा राज ठाकरे रूपी काडीचा आधार मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया आहे प्रसाद माने यांची. राज ठाकरेंना सुद्धा महाविकास आघाडीची गरज आहे. पालिका निवडणुकीमध्ये भाजपसोबत जाऊन काही फायदा नाही. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया निलेश कावडे यांची आहे. परप्रांतीय झुंडशाही आणि देशविघातक परधर्मीयांची बोटचेपी भूमिका घेणाऱ्या काँग्रेसबरोबर राज ठाकरे युती करणार नाहीत. फेसबुकवरनं मिलिंद देशपांडे म्हणतात मोदी सत्तेत आल्यामुळे या सर्वांना आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी एकमेकांची गरज आहे. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया उल्हास राऊत यांची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आघाडी आणि युतीचा काहीच उपयोग होत नाही. 2029च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी कळेल कोणाला फायदा होत होते. इंस्टाग्रामवरनं कल्पेश म्हणतायत काळाची गरज आहे. देशद्रोही लोकांकडून महाराष्ट्र वाचवण्याची गरज आहे. तर याच महत्त्वाच्या मुद्द्यावरनं आता वेळ झालेली आहे चर्चेची. आपण जाऊयात गेस्ट सेंटरला आणि तिथे आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, मनसेचे प्रवक्ते योगेश चिले, शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आनंद दुबे आणि भाजपचे माध्यम प्रभारी नवनाथ बन. आणि आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. मला वाटतं नवनाथ बन थोड्याच वेळात आपल्या सोबत असतील. आता पहिला प्रश्न मला विचारायचा आहे योगेश शिले यांना की आजच्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या एकंदरीतच बैठकीमध्ये युतीबाबत बोलण्याची परवानगी प्रवक्त्यांना आणि नेत्यांना दिलेली आहे असं आम्हाला कळलेलं आहे. त्यामुळे आता मोकळेपणाने तुम्ही युतीबद्दल बोलू शकतात असा आमचा अंदाज आहे. आणि म्हणूनच मला तुम्हाला असं विचारायचं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबद्दल मनसे पक्षाची अधिकृत भूमिका काय आहे? सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की अशी कोणतीही चर्चा आजच्या बैठकीत झालेली नाही. आज जी बैठक होती ही पक्षातल्या अंतर्गत प्रशासनावरती पूर्ण बैठक होती. त्याच्यामध्ये कोणतीही युतीची चर्चा झालेली नाही. आपल्याला कोणाबरोबर जायचंय याची चर्चा झालेली नाही. या संदर्भातले संपूर्ण निर्णय हे माननीय राजसाहेब योग्य वेळी जाहीर करतील आपल्यासमोर. परंतु सध्या तरी अशी कोणतीही परिस्थिती नाही. बर, आज झाली नसेल पण याआधी अशी चर्चा झाली आहे का? चर्चा पक्षामध्ये होतच असते. कार्यकर्त्यांचं एक मत असतं, ते नेहमी आपलं मत आपल्या नेत्यांसमोर मांडत असतात
आम्ही सुद्धा माननीय राजसाहेबांसमोर आमचं मत मांडत असतो, परंतु हे प्रत्येकाचं वैयक्तिक मत असतं. आता पक्षाचं जे धोरण आहे किंवा पक्षाला ज्या पक्षासोबत इतर पक्षांसोबत जायचं असेल त्याचा संपूर्ण निर्णय माननीय राजसाहेब घेतात, संपूर्ण विचार करून घेतील आणि तो योग्य वेळी तुमच्या समोर आणतील ते. बर ठीक आहे, मी आता सचिन सावंत यांच्याकडे जाते. सचिनजी, प्रश्न असा आहे की राज ठाकरे यांचं हिंदुत्व काँग्रेसला चालेल का? नाही, या संदर्भामध्ये मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि त्यामुळे आपण म्हणजे आपल्याला आठवत असेल की ज्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्रितपणे सत्ता होती त्याही वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीने आम्ही वेगळे लढलो होतो. त्यामुळे तशा तऱ्हेचं काही असं काही मला असं वाटतं की एक काय हार्ड अँड फास्ट नाही रूल नाही आहे की एकत्र झालं पाहिजे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळं लढण्याची देखील भूमिका कोणी घेतली त्यात काय मला असं वाटतं की त्याचं आश्चर्य वाटण्यासारखं नाही. राहता राहिलं या संदर्भामध्ये आमच्याकडे कुठल्याही तऱ्हेची चर्चा झालेली नाही आणि एकंदरच काही आक्षेप जरूर आमच्याकडे आहेत आणि त्या आक्षेपांच्या अनुरूप आमच्या काही भूमिका आहेत. पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाच्या काही भूमिका या वेळोवेळी आपल्यासमोर आलेल्या आहेत. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून काँग्रेसचं नेतृत्व स्थानिक पातळीवरती चर्चा करून विचार करेल. पण पक्षामध्ये आत्ता नक्की काय भूमिका आहे, काय भावना आहेत राज ठाकरे यांच्या संदर्भात? राज ठाकरे यांच्या पक्षाशी आमचे वैचारिक मतभेद आहेत, याच्यात कोणत्याही तऱ्हेची शंका नाही. त्यांची आतापर्यंतच्या ज्यांनी त्यांच्या पक्षाने घेतलेल्या भूमिका असतील किंवा त्यांची वक्तव्य असतील किंवा त्यांच्या कृती असतील कार्यकर्त्यांच्या, हे काही काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी जोडणाऱ्या नाहीत. त्यामुळे हे तर आक्षेप आहेतच. म्हणजे थोडक्यात राज ठाकरे तुमच्या सोबत आले तर काँग्रेसला राष्ट्रीय स्तरावरती अडचण आहे का? अडचणीचा विषय हा नंतरचा भाग झाला. आजच्या परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाचे नेतृत्व आमच्या सगळ्या नेत्यांशी चर्चा करून या बाबतीमध्ये निर्णय घेईल. आता जे काही आमचे आक्षेप आहेत ते आहेतच, वैचारिक मतभेद आहेत ते आहेतच. बरं, संजय राऊत आज असं म्हणालेले आहेत की चर्चा जी काही दिल्लीत सुरू आहे, कारण दिल्लीमध्ये नेतृत्व आहे काँग्रेसचं, तर मग याचा संदर्भ कुठेतरी सपकाळांना हे माहिती नाही आहे का, असा आपण धरायचा का? कारण नवा भिडू हे जे एक विधान केलेलं होतं सपकाळांनी, त्याच्याशी त्याचा संदर्भ आहे का? तुम्ही काय म्हणाल? आता राऊत साहेब कोणाशी काय बोलले, मला असं वाटतं की त्यांनी जे काही मत व्यक्त केलं ते त्यांचं स्वतःचं मत आहे. काँग्रेस पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काय करेल, कशा पद्धतीनं निवडणुका लढेल, हा काँग्रेस पक्षाचा निर्णय राहणार आहे आणि तो काँग्रेस नेतृत्व ज्या वेळेला त्या पद्धतीनं विचार करून घेईल आणि ते त्यामध्ये हर्षवर्धन सपकाळजी आणि वर्षा गायकवाड यांचं मत महत्त्वाचं राहणारच आहे ना. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळजी यांनी की जी काही भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेशी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व निश्चितपणे समोर राहू शकतं. बरं, आपण पुन्हा एकदा चिलेजींकडे जाऊया. चिलेजी, तुम्ही आता ऐकलं सचिन सावंत यांची भूमिका, काँग्रेसची भूमिका काय आहे. मग अशा पार्श्वभूमीवर आज जे उदय सामंत म्हणाले त्याचाच आधार घेऊन मी तुम्हाला असं विचारतेय की सावरकरांबद्दल ज्या पद्धतीचे उद्गार केले जातात त्याचा विचार करूनच राज ठाकरे काँग्रेसबरोबर जायचं का नाही ठरवतील, असा आशयाचं वक्तव्य उदय सामंतांनी आज केलेलं आहे. तोच माझा पुन्हा एकदा मुद्दा आहे. काँग्रेसची अशी भूमिका असेल तर मनसे आणि काँग्रेस एकत्र कसे हातमिळावणी करू शकतील? नाही, तुम्हाला सर्वांना माहिती आहे बाळासाहेबांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काय विचार होते. तरी देखील शिवसेना ही काँग्रेस बरोबर युती करू शकते. राजकारणात कोणीही स्पृश्य किंवा अस्पृश्य नसतं. त्यावेळची राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घेतले जातात. आताची जर राजकीय परिस्थिती ही युतीसाठी अनुकूल असेल तर त्या पद्धतीने निर्णय घेतला जाईल. आता हे जे विषय आहेत, ज्या विषयांवरती वैचारिक वाद होऊ शकतो, असे विषय कदाचित बाजूला ठेवले जातील. कारण ज्यावेळी तुमच्या समोरचा शत्रू हा मोठा असतो आणि महाराष्ट्रासाठी किंवा देशासाठी घातक असू शकतो, अशा वेळी तुम्हाला तुमचे काही वैचारिक मतभेद बाजूला ठेवावे लागतात आणि एकत्र यावं लागतं. अशा पद्धतीचा एखादा निर्णय झाला तर त्याला सर्वांनी तयार असायला हरकत नाही. म्हणजे वेळप्रसंगी असा निर्णय घ्यायला तयार असण्याची शक्यता आहे असं तुम्ही म्हणताय? कार्यकर्त्यांनी नेहमी पक्ष नेतृत्वाने घेतलेला जो निर्णय आहे त्याच्या सोबत राहणं अपेक्षित असतं आणि ते पक्षाच्या हिताचं असतं. बरं, आणि त्याचबरोबर तुम्ही भाजप देशाला घातक आहे असंही कुठेतरी म्हणताय? नाही, असं मी म्हटलं नाही. अशा शक्ती जर देशामध्ये काम करत असतील तर त्यांच्या विरोधात अगदी भाजपने सुद्धा उभं राहावं ना, आमची काहीच हरकत नाही त्याला. बरं, ठीक आहे. नवनाथ बने यांच्याकडे थेट जाते. महायुतीच्या वतीने आपण आज एक रिप्रेझेंटेटिव्ह आहात, तर या सगळ्यावरती काय म्हणाल आपण?
खरं तर संजय राऊत यांनी आपले नकली चाणक्य म्हणून महाविकास आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला. त्याचे स्वतःला ते शिल्पकार म्हणून घेतात. परंतु महाविकास आघाडीच्या कशा ठिकऱ्या उडाल्या ते विधानसभेच्या निवडणुकीला बघितलं. आता देखील महापालिका निवडणुका असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, या सगळ्या निवडणुकीमध्ये जनता महाविकास आघाडीला निश्चितपणे घरचा रस्ता दाखवेल. आता महाविकास आघाडीचं अस्तित्व संपत आलंय आणि महाविकास आघाडीला कुणी विचारत नाही म्हणून ते चौथा भिडू आपल्याशी जोडण्याचा प्रयत्न करतायत. परंतु आजपर्यंत आपण काँग्रेसचा इतिहास बघितला तर ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे यांची आक्रमक असलेली शिवसेना एकदम मवाळ करून टाकली आणि पूर्ण हिंदुत्व सोडायला लावलं आणि उद्धवजी ठाकरे यांना काँग्रेसनं आपल्या बरोबर घेतलं. काँग्रेसची भूमिका काय असते, जोपर्यंत ते स्वतःच्या टर्मवर इतर पक्षांना आणत नाही तोपर्यंत त्यांच्याबरोबर युती करत नाही, ही काँग्रेसची परंपरा आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं असेल तर उद्धवजी ठाकरे यांचं अप्रतिम उदाहरण आहे. म्हणजे उद्धवजी ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरेंचे पूर्ण विचार सोडून द्यायला लावले आणि त्याच्यानंतर काँग्रेसने उद्धवजींना आपलंसं केलं, त्यांना सहयोगी पक्ष म्हणून सोबत घेतलं. आता देखील सन्माननीय राज ठाकरे यांच्याबरोबर जर का युती करायची असेल, महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरेंना घ्यायचं असेल तर राज ठाकरे यांना हिंदुत्ववादी भूमिका नवनाथजी, तुमचा मुद्दा कळलेला आहे. दुबेजी तुम्ही काय म्हणाले याबद्दल? पूर्वीजी आपण सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र. विषय असा आहे की आपल्याला आठवण आहेत की 2024ची लोकसभेची निवडणुकी साठी एक इंडिया गठबंधन नावाची आमची एक संघटना निर्मित झाली होती आणि त्यांच्या आम्हाला खूप प्रतिसाद पण भेटला. 2024ची निवडणुकीसाठी महागठबंधन म्हणजे ज्यांना आम्ही महाविकास आघाडी म्हणतो त्याची निर्मिती झाली आणि हे जे स्थानिक स्वराज संस्थाची निवडणूक आहे याच्यासाठी जे आपले कार्यकर्ते आहेत, जे म्हणजे लोकल टीम असतात, जिल्हा अध्यक्ष असतात, त्यांच्या सगळ्यांचा एक विचार मांडून आम्ही युती करतो. जर शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण संस्था हे जवळ येत आहे तर आमची इच्छा असेल ना की ह्या लेवल पर आम्ही एक महाविकास आघाडी करू. त्याचमुळे आदरणीय राऊत साहेब सांगितले की जर सर्वांची इच्छा आहे, इच्छा आणि निर्णयमध्ये फरक आहे. बरं दुबेजी, इच्छेचा मुद्दा नाही आहे, पण असं थोडंसं दिसतंय की सध्या उद्धव ठाकरे पक्षाला जास्त इच्छा आहे ही आणि ती संजय राऊत व्यक्त करतायत, परंतु मनसेकडनं राज ठाकरेंकडनं तशी इच्छा दिसत नाही. संजय राऊत साहेब महाविकास आघाडीचे आणि इंडिया गठबंधनचे एक आधारस्तंभ आहे महाराष्ट्राचे. एक मोठे नेते आहेत, पत्रकार आहेत, राज्यसभेवर आहेत. त्यांची भेटीगाठी सर्व पक्षामध्ये जे आमचे इंडिया गठबंधनचे ब्लॉक आहेत त्याच्यामध्ये आहे. तर त्यांची इच्छा आहे की आपण सर्व मिळून एक भाजप नावाच्या ज्या एक मोठा शत्रू पण राज ठाकरे प्रतिसाद देत नाहीयेत हे सुद्धा दिसतंय. राज ठाकरे का प्रतिसाद देत नाहीयेत? राज ठाकरे साहेब कालच राज ठाकरे साहेब आदरणीय उद्धव साहेबांच्या भेटीसाठी आले होते मातोश्रीवर. आमच्यामध्ये खूप चांगली समन्वय आहे, पण राज साहेबांना पण थोडा वेळ द्या ना. राज साहेब आणि उद्धव साहेब हे खूप दिवसापर्यंत म्हणजे एक काफी दिवस गेला 20 वर्ष दिवसापर्यंत म्हणजे आले आणि आज आले हे सगळ्या विरोधकांच्या पोटात म्हणजे दुखून लागले. पण विषय हे नाही की राज साहेब आणि उद्धव साहेब काय म्हणतात. विषय असा आहे की जर भाजपाला एक पराभवचा सामना, जर सगळं महाविकास आघाडी या इंडिया गठबंधन मिळून भाजपचा पराभव करायला पाहिजे तर आम्हाला सोबत आला पाहिजे. हेच म्हण आहे, हे इच्छा आहे. बरोबर आहे, तुमचा विचार कळलाय. बरोबर आहे दुबेजी, शकत नाही. तुमचा मुद्दा कळलेला आहे. आता मी पुन्हा एकदा चिलेजींकडे जाणार आहे. चिलेजी, असं काय नक्की घडतंय की राज ठाकरे किंवा मनसेच्या वतीने हा विचार आणखीन उघडपणे सांगितला जात नाहीये? जास्त जो प्रयत्न आहे तो सातत्याने ठाकरे पक्षाकडनं होताना दिसतोय, म्हणजे शिवसेना ठाकरे पक्षाकडनं. ह्याचं कारण काय आहे? नाही, याचं कारण काहीच नाही. आपण काय करतोय, प्रत्येक गोष्ट ही युती किंवा आघाडी याच्याशी तिचा संबंध जोडत असतो. आता जर दोन बंधू एकत्र येत असतील त्यांच्या नातेवाईकांच्या मार्फत तर त्याला हरकत काही. दोन पक्ष एकत्र यायचे असतील तर ती प्रोसिजर खूप मोठी असते आणि ती अत्यंत काळजीपूर्वक ती प्रोसिजर पूर्ण करावी लागते. कार्यकर्त्यांची मनं जुळावी लागतात, नेत्यांची मनं जुळावी लागतात आणि ह्या सर्व गोष्टींसाठी वेळ लागतो. अचानक कोणती युती होत नाही किंवा अचानक कोणती आघाडी होत नाही. थोडासा वाट बघा, तुम्हाला निश्चितच काहीतरी सकारात्मक घडलेलं दिसेल. बर नक्कीच. आणि आता नवनाथ बने यांच्याकडे मी शेवटचा प्रश्न घेऊन येते. नवनाथजी, एकंदरीतच राज ठाकरे हे भाजपच्या हातातून कुठेतरी निसटत चाललेले आहेत असं वाटतंय का? खरं तर राज ठाकरे यांचं स्वतंत्र पक्ष आहे. याआधी देखील आपण बघितलं की विधानसभा निवडणूक असेल, लोकसभा निवडणूक असेल, राज ठाकरे यांची आपापली स्वतंत्र भूमिका असते. मला असं वाटतं की राज ठाकरे ज्या पद्धतीनं कट्टर हिंदुत्ववाद मांडतात ते आपली हिंदुत्ववादी भूमिका सोडणार नाहीत. म्हणजे भोंग्याबाबत असेल, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल असेल, राज ठाकरेंनी आजपर्यंत ज्या भूमिकेवर आहेत त्या भूमिकेत ते ठाम राहिलेले आहेत.
फक्त सन्माननीय राज ठाकरे यांची ही भूमिका उद्धवजी ठाकरे यांना चालणार आहे का, काँग्रेसला चालणार आहे का, हा मोठा प्रश्न आहे. ज्या पद्धतीनं इंडी अलायन्सचं उदाहरण देतं, या इंडी अलायन्सची भेंडी वाजवण्याचं काम जनतेच्या लोकांनी लोकसभा निवडणुकीत केलं, महाराष्ट्रातल्या लोकांनी विधानसभेच्या निवडणुका केलं. इंडी आघाडीचं अस्तित्व हे कुठेही नाही. आता बिहारमध्ये ज्या पद्धतीने निवडणूक होत आहे, इंडी अलायन्सचा पूर्ण वाटोळं झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील इंडी अलायन्सची अशाच पद्धतीनं भेंडी वाजण्याचं काम जनता निश्चितपणे करेल. दुबेजी ज्या पद्धतीने म्हणतायत की आम्ही इंडी अलायन्स म्हणून एकत्र लढू, दादाजी दुबेजींना काहीतरी आपण एक क्षण थांबूया. दुबेजी बोला आपण. पूर्वीजी पीडीपीचे मेहबूबा मुफ्ती सोबत गेलेले लोक आज आम्हाला हिंदुत्ववर प्रवचन देत आहे. सौगाते मोदी पाठवणारे लोक आज आम्हाला हिंदुत्ववर मोठे मोठे प्रवचन देत आहे. हेच भाजपचा चारित्र्य चेहरा आहे. जेव्हा यांना मदत पाहिजे तेव्हा राज ठाकरे साहेब यांचे हिंदुत्ववादी चांगले विचारक झाले, आणि जेव्हा राज ठाकरे साहेब उद्धव ठाकरे साहेबांसोबत आले तेव्हा हिंदुत्वाचा याला चेहरा. अरे काय तुम्हाला म्हणजे तुम्ही तुमच्या सहुलियतसाठी राजकारण करतोय की लोकांसाठी करतोय, आम्हाला हेच कळत नाही. तुमच्या हिंदुत्व हे नकली हिंदुत्व आहे, लोकांना समोर आलेलं नाही. भाऊ, ही चर्चा आपण करत राहिलो तर खरोखरच वेळ कधीच निघून जाईल. पुन्हा एकदा मुद्द्यावरती येते. सर्वात आधी सचिन सावंत यांच्याकडे जाते. सचिनजी, तुम्ही जे काही बोलू इच्छिता अगदी एका वाक्यात सांगितलं तर बरं होईल. म्हणणं आहे की फार महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये चिंता लागून राहिल्या नवनाथजींना, त्यांनी महायुतीची चिंता करावी. अरे आता तुमच्यामध्ये जी सुंदोपसंती चाललेली आहे, एकनाथ शिंदेने घेतलेले निर्णय कशा पद्धतीने तुम्ही रोखताय, आणि ठाण्यामध्ये युती करणार, मुंबईमध्ये युती करणार, ठाण्यामध्ये करणार नाही, अशा पद्धतीची आहे. तुमची होते की नाही ते तरी पहा तुम्ही. त्यामुळे दुसऱ्याचं पाहायचं वाकून आपलं ठेवायचं झाकून हे चित्र समजून घ्या. हे काही चालणार नाही. तुमची महायुतीमध्ये महाकुस्ती कशी चालू आहे त्याचं बघा. सचिनजी, नक्कीच तुमचा मुद्दा त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे. एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे सचिनजी, सर्वात आधी तुम्हाला. महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे यांचं स्वागत करणार का नाही, हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. आता मला असं वाटतं की ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, स्थानिक पातळीवरती चर्चा करून, हो किंवा नाही हा विषय नाही, हा आमचा पक्षश्रेष्ठी स्थानिक पातळीवरती बघून चर्चा करून या संदर्भामध्ये निर्णय घेतील. बर चिलेजी, तुम्हाला सुद्धा सेम प्रश्न आहे की राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये जाण्यासाठी ओपन आहेत का नाही? पूर्वी जी जर तरला राजकारणामध्ये स्थान नसतं, त्यावेळी जी परिस्थिती असेल ती पाहून माननीय राजसाहेब योग्य तो निर्णय घेतील. कृपया हो किंवा नाही मध्ये उत्तर दिलं तर फार बरं होईल. राजकीय प्रश्नांची उत्तर पूर्वी जे हो किंवा नाही मध्ये देता येत नाही. कळलं. नक्कीच मला असं वाटतंय की तुमच्या उत्तरातनं आम्हाला बरंच काही कळलेलं आहे, आणि त्याचबरोबर या महत्त्वाच्या आजच्या मुद्द्यावरती तुम्ही चर्चा करण्यासाठी आलात आणि उघडपणे सगळे मुद्दे मांडलेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर चर्चा संपलेली आणि आता वेळ झालेली आजच्या प्रश्नावरती प्रेक्षकांचा कौल पाहण्याची. त्यासाठी जाऊयात आमच्या पोल सेंटरला आणि पाहूयात आजच्या प्रश्नावरती प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. तर राज ठाकरेंची महाविकास आघाडीमध्ये येणं सर्वाधिक कोणत्या पक्षाची गरज आहे हा प्रश्न होता, आणि त्यावरती कौल लोकांचा आपण पाहूया काय आहे. 77% लोकांना असं वाटतंय की शिवसेना ठाकरे पक्षाची ती सगळ्यात मोठी गरज आहे, आणि 16% लोकांना असं वाटतंय की मनसेची ती सर्वात जास्त गरज आहे. बाकीचे 2 जे पर्याय आहेत त्याला अत्यंत कमी प्रतिसाद मिळालेला आहे, त्यामुळे उत्तर आपल्या डोळ्यासमोर आहे. तर महाविकास आघाडीतल्या आजच्या या घटनांवरती आमची संपादकीय भूमिका आता जाणून घेऊयात. त्यासाठी जाऊयात एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे. सरिता, पूर्वी यू मे लव्ह हिम, यू मे हेट हिम, बट यू कॅनॉट इग्नोर हिम, अशी इंग्रजीतील एक म्हण आहे. या म्हणीसाठी सध्याच्या राजकारणातील जर कुठली व्यक्ती परफेक्ट फिट असेल तर ती म्हणजे संजय राऊत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मुखपत्र सामन्याचे कार्यकारी संपादक, खासदार आणि उबाठाचे मुख्य प्रवक्ते. ते लोकांना माहीत होतेच, पण तरीही महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं संजय राऊत यांची ओळख झाली ती साल 2019ला, जेव्हा महाविकास आघाडीला प्रसूत करण्यात त्यांनी सुईणीची भूमिका पार पाडली. इंग्रजी माध्यम त्यांना म्हणूनच आर्किटेक्ट ऑफ MBA म्हणतात, ते उगाच नाही. खरं तर संजय राऊतांची गेली 5 वर्षांची कारकीर्द ही अनेक राजकारण्यांसाठी अभ्यासक्रमाचा भाग असू शकते.
अनेक वेळा संजय राऊत त्यांच्या सकाळच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जी भाषा वापरतात त्याबद्दल आक्षेप असू शकतात, पण ते दिवसाचा अजेंडा मात्र सेट करून जातात हे नाकारता येणार नाही. खरं तर अनेक वेळा हा फक्त एक नॅरेटिव्हच असतो, पण दिवसभर नेते आणि विरोधी प्रवक्ते त्यांच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे स्वतःचा आणि स्वतःच्या पक्षाचा सकारात्मक अजेंडा मांडायला या मंडळीला वेळच मिळत नाही. संजय राऊतांनाही हेच हवे असावे. त्यात संजय राऊतांनी आपल्या खासदारकीत दिल्लीत मित्र वाढवले आणि त्यामुळेच 2019ला त्यांना राज्यातील काँग्रेसचे अंतर्गत आणि फुटकळ राजकारणाचा अडसर झाला नाही. ज्या काँग्रेसला शिवसेना बरोबर नको होती त्यांनी चक्क त्याच शिवसेनेच्या नेत्याला मुख्यमंत्री बनवले. एकीकडे जिभेला हाड नाही असे म्हटले तरी संजय राऊतांना 2019ला सुद्धा नीट माहिती होते की कुठे सीमोल्लंघन करायचं नाही. मग त्यात राहुल गांधी, सोनिया गांधी, शरद पवार तसेच ठाकरे परिवार हे होते. त्याची कारणं वेगळी सांगायची गरज नाही. संजय राऊतांना तेव्हा राष्ट्रीय स्तरावर राजकीय लाईमलाईट मिळाला, पण एकदाही त्यांची महत्वाकांक्षा ही उघडरित्या तरी त्यांच्या पक्षापेक्षा किंवा नेत्यांपेक्षा मोठी झाली नाही. अशाच सगळ्या प्रयत्नांती संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना राज्याच्या सर्वोच्चपदी बसवले खरे, पण 2022 आले आणि सत्ता गेली. आता परत एकदा 2025मध्ये संजय राऊत बॅक इन ॲक्शन आहेत. या खेपेला राज ठाकरेंना महाविकास आघाडीत ओढण्यासाठी ते भरपूर जोर लावत आहेत. फक्त उद्धवच्याच नाही तर राजच्याही वतीनं संजय राऊत बोलत असल्याचं वाटायला लागलंय. तसेच आपण जरा जास्त बोलून गेलो असं कळल्यावर राऊतांनी लगेच राज ठाकरेंना मेसेज पाठवल्याची बातमी आली. अगदी 2019 सारखा संजय राऊतांच्या अजेंड्याला आजही राज्यातील काँग्रेसचा विरोधच दिसतोय. अशा वेळी परत राऊत दिल्ली कार्ड खेळताना दिसत आहेत. सत्ता 2019ला आली आणि 2022ला गेली. आता 2025ला सुद्धा जर सत्ता हाती आली तरच राज ठाकरे सोबत आल्याचं राजकीय मूल्य असेल, नाहीतर विभक्त झालेला परिवार परत एक झाला एवढंच काय ते. आपण महाविकास आघाडीमध्ये कशा पद्धतीची राजकीय उलथापालथ सुरू आहे, त्याचबरोबर कशी चलबिचल सुरू आहे हे पाहिलं. पण ही उलथापालथ आणि चलबिचल केवळ महाविकास आघाडीतच सुरू आहे असं नाहीये. काही वादळं सत्ताधारी महायुतीतही सध्या घोंगावताना दिसत आहेत आणि तेही प्रामुख्याने शिवसेना आणि भाजपमध्ये. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जशी स्वबळाची भाषा जोर धरू लागलेली आहे तसतसे अंतर्गत मतभेद सुद्धा समोर यायला लागलेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यापासून सुरू झालेलं हे लोण थेट भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यापर्यंत येऊन पोहोचले. भाजपचे नेते गणेश नाईकांनी शिवसेनेच्या ठाण्यामध्ये वारंवार जनता दरबार घेऊन चावी द्यायला सुरुवात केली. त्यानंतर आता पुण्यामध्ये शिवसेनेच्या रवींद्र धंगेकरांनी गुंड निलेश गायवळ कनेक्शनवरनं भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटलांना टार्गेट करायला सुरुवात केली. नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीमध्ये दंगा नको अशी समज दिल्यानंतरही धंगेकरांनी आज भाजप नेत्यांवरती टीकेची झोड उठवली. जे गुन्हेगारी करत होतात त्याच्यामुळे आज ही नामुष्की पोलिसांवर ओढल्या गेली. ह्याला जबाबदार कोण आहे? तर ह्याच्यावर जबाबदार जर जनता म्हणून विचारत असेल की चंद्रकांत दादा पाटलांच्या आजूबाजूला असलेले गुन्हेगार जर तुमच्या आजूबाजूला असेल आणि तुमचा सपोर्ट घेऊन जर ह्या पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढत असेल तर तुम्ही त्याचा खुलासा करा. म्हणजे साधक माझा प्रश्न होता. आणि प्रश्न कोणाला विचारणार आपण? तर प्रश्न विचारणार तर त्या भागात आज मंत्री म्हणून काम करतात, आज प्रमुख आहेत भारतीय जनता पार्टीचे, आणि ह्यांना आपण प्रश्न विचार. आपण थोडीच सामान्य माणसाला किंवा एखाद्या हातगाडीवाल्याला किंवा एखाद्या पानटपरीवाला जाऊन विचारणार का अरे पुणे गुन्हेगारी चालू झाली आणि तू उत्तर दे. ते पुणेकर म्हणून साधा प्रश्न होता. मी पुणेकर म्हणून त्यांच्याशी बोलत होतो. तर चंद्रकांतदादा पाटलांनी खुलासा करावा असं म्हटलेलं आहे आणि थोडक्यात कुख्यात गुंड निलेश गायवळ याचे भाजप नेते चंद्रकांत पाटलांशी लागेबांधे असल्याचं वक्तव्य शिंदेंच्या रवींद्र धंगेकरांनी केलंय. यावरून आता भाजपनेही धंगेकरांवरती पलटवार केलाय. धंगेकरांनी आत्मपरीक्षण करावं असा सल्ला देताना फडणवीस गुंडगिरी संपवतील असं म्हटलंय. गुंडगिरीची भाषा किंवा गुंडगिरी सहन करणारा भारतीय जनता पार्टी नाही.
भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जरी गुंडगिरीत आढळला तरी त्याला अटक करण्याची हिंमत भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आहे आणि देवाभाऊमध्ये आहे. रवींद्र दंगेकरांना व्यसन घालण्याची आवश्यकता होती. पहिलं सुटारू होते, आता एकनाथ शिंदेकडे असल्यामुळे त्यांना शिस्तीतून चौकटीतच काम करायला लागले. रवींद्र दंगेकरांना व्यसन घालण्याची आवश्यकता होती. पहिलं सुटारू होते, आता एकनाथ शिंदेकडे असल्यामुळे त्यांना शिस्तीतून चौकटीतच काम करायला लागले. तर ऐन निवडणुकीच्या तोंडावरती महायुतीमध्येच असा पंगा सुरू आहे. पण शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी मात्र प्रतिक्रिया देताना सावध भूमिका घेतली आहे. पाहूयात. दाबण्याचा काय प्रश्न येतो? दाबण्याचा काही प्रश्न येत नाही. मुद्दा असा आहे की रवींद्र दंगेकर हे आमच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख आहेत आणि त्यांनी काल माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतलेली आहे. त्यांच्या भेटीमध्ये चर्चा झाली असेल, परंतु महायुतीमध्ये कुठेही अडचण होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली. तर एकीकडे पुणेकरांसाठी राजकीय कारकीर्द पणाला लावण्याची भाषा करणाऱ्या एकनाथ शिंदेंचे धंगेकर, तर दुसरीकडे अजित पवारांच्या इशाऱ्यानंतरही सातत्याने एका विशिष्ट समाजाविरुद्ध गरळ ओकणारे संग्राम जगताप. यामुळे महायुतीतलं वातावरण सध्या चांगलंच तापलंय. जगतापांनी दिवाळी खरेदी फक्त हिंदूंकडनं करा असं म्हणत मुस्लिम समाजाविषयीची आपला राग द्वेष व्यक्त केला होता. त्यांच्या या वक्तव्यांची चर्चा सुद्धा रंगलेली होती आणि त्यानंतर अजित पवारांनी संग्राम जगतापांना दम भरत कारणे दाखवा नोटीस बजावली. पण जगताप काही दादांचा ऐकायच्या मनस्थितीत नसल्याचंच पाहायला मिळतंय. आज संगमनेरमध्ये हिंदू समाजाच्या आक्रोश मोर्चामधून संग्राम जगतापांनी पुन्हा एकदा आक्रमक भाषण केलं आणि गरळ ओकली. पाहूयात. 100 केसेसचं तुझं उदाहरण घेतलं तर 100 पैकी 100 केसेस तुम्हाला सांगतो पीडित महिला या फक्त हिंदूच तुम्हाला आढळणार आहे. आणि 100 केसेस मधले आरोपी जर तुम्ही पाहिले तर 100 मधले 100 आरोपी हे तुम्हाला जिहादीच आढळणार आहेत. दुसरा कुणीच माणूस तुम्हाला आढळू शकत नाही. वेगवेगळ्या जातीतले सापांचे प्रकार आहेत आणि जास्त करून जर आपण पाहिलं तर हे साप हिरव्या जातीचे जास्त आहेत. जो यांच्यावरती फणा काढण त्याला ठेचून काढण्याचं काम हा आदिवासी समाज करत असतो. आणि आज ती वेळ आलेली आहे की आता हा हे साप हे फणा काढायला लागले, घरापर्यंत जायला लागलेले. म्हणून आपल्या सर्वांना जागृत राहण्याची आवश्यकता आहे. तर संग्राम जगताप यांच्या या वक्तव्यावरती अमोल मिटकरी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही आपण पाहूया. त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट त्याबाबत खुलासा केलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरवादी विचारधारा आहे. आमच्या पक्षाचे जे आमदार त्यांनी असं वक्तव्य केलं ते पक्षाने ते वक्तव्य स्वीकारलेलं नाही. आणि सन्माननीय आमदार महोदयांना माझी विनंती आहे की मुसलमानांकडून काही खरेदी करूच नका. असं जर तुमचं म्हणणं असेल तर त्यांनी मुंबईला क्रॉफर्ड मार्केटमध्ये जावं. हे सगळे विकणारे मुस्लिम बांधव असतात आणि खरेदी करणारे आमचे हिंदू बांधव असतात. संग्राम जगतापांच्या या विधानांवरती शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. पूर्वी आपल्या पक्षात असणारे एक आमदार सध्या जातीत तणाव निर्माण होईल अशी वक्तव्य करतायत. हे चुकीचं आहे असं म्हणत पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. पाहूयात. तर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. पूर्वी आपल्या पक्षात असणारे एक आमदार सध्या समाजात तणाव निर्माण होईल असं वक्तव्य करतायत. हे चुकीचं आहे असं शरद पवार म्हणालेले आहेत. जातीय सलोखा ठेवा, आपल्या विधानामुळे जातीय सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्या असंही शरद पवारांनी म्हटलंय. स्थानिक आणि राज्य पातळीवरती बोलताना जातीवाचक बोलू नका, बोलताना प्रेमाची भाषा वापरा. झिरो अवरच्या शेवटच्या भागात जाऊयात बिहारला. बिहारमध्ये निवडणुका जाहीर झाल्यानंतर एनडीए आणि महागठबंधन यांच्यात जागा वाटपाची चढाओढ होती. अखेर सत्ताधारी आघाडीमध्ये जागांचा तिढा सुटला आणि भाजप नितीश कुमारांचं संयुक्त जनता दल प्रत्येकी 101 जागा लढवणार आहे. तर चिराग पासवानांच्या पक्षाला 29 जागा लढवायच्या आहेत. माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्या पक्षाला केवळ 6 जागा मिळाल्यानं ते नाराज झाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील जागा वाटपाचा प्रश्न सुटत आला असला तरी इंडिया आघाडीतील रस्सीखेच अजूनही सुरूच आहे. एनडीए प्रमाणे समसमान जागांसाठी काँग्रेस हटून बसली आहे आणि राष्ट्रीय जनता दल एवढ्या जागा मित्रपक्षाला सोडायला तयार नाही. त्यामुळे जागा वाटपाची वाट न पाहता काँग्रेसने 60 नावांची आपली पहिली यादी जाहीर करण्याची तयारी केली आहे.
तर बिहार निवडणुकांच्या या अपडेट बरोबरच आता 0 आवरमध्ये वेळ झाली आहे. आज इथेच थांबण्याचे. उद्या पुन्हा एकदा एका नव्या विषयासह चर्चा करायला पुन्हा भेटूया. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.